लास्ट लेक्चरला आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम हा पॉइंट बघितलेला होता. मग स्ट्रक्चर ऑफ ॲटम वगैरे बघितल्यानंतर ना मी तुम्हाला विचारलं की सिंगल ॲटमचा मास किती असेल, एखाद्या सिंगल ॲटमचा मास किती असेल, कारण 118 एलिमेंट आहेत. टोटल एलिमेंट्स किती आहेत 118. सो 118 एलिमेंट मध्ये 118 एलिमेंट्स जर आहेत तर 118 एलिमेंट्सचे टिपिकल 118 टाइप ऑफ काय असणार आहेत तर ॲटम्स असणार आहेत. येस ऑर नो? मग मी दर ॲटमचा मास जर फाइंड आउट करायला गेले आत्ता किंवा त्यावेळी जेवढे एलिमेंट्स माहित होते त्याप्रमाणे, तर ऑलमोस्ट एका ॲटमचा मास हा किती असतो अप्रॉक्सिमेटली 10⁻⁻23 टू 10⁻⁻24 ग्रॅम. म्हणजे लाइटेस्ट एलिमेंट कोण आहे हायड्रोजन. लाइटेस्ट एलिमेंट हायड्रोजन जो आहे त्या हायड्रोजनचा सिंगल ॲटमचा मास किती आहे तर 1.66067 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम हा सिंगल ॲटमचा. म्हणजे हेलियम जर घेतला तर ह्याच्यापेक्षा जरा जास्त पण पॉवर हीच. मग लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन ह्याचे मासेस असणार आहेत. येस ऑर नो? जे की या फ्रॅक्शन्स मध्ये असणार आहेत. मग तेवढे फ्रॅक्शन्स मध्ये आपण मास काय करू शकत नाही, पाठ करू शकत नाही किंवा लक्षात ठेवू शकत नाही. मग त्यासाठी एक मेजरिंग युनिट काढला, त्याला आपण म्हणतो ॲटॉमिक मास युनिट किंवा त्यालाच आपण काय म्हणतो तर युनिफाईड मास. युनिफाईड मास किंवा त्यालाच आपण कसला मास म्हणतो तर डाल्टन्स मास. कसला मास म्हणतो डाल्टन्स मास. सो आपण लास्ट लेक्चर हा पॉइंट बघितलाय की एक वन ॲटॉमिक मास युनिट इज डिफाइंड ॲज 1/12 the mass of carbon 12 isotope. कोणाचा मास? कोणाचा मास? कार्बन 12 आयसोटोप. आता आयसोटोप आपण लास्ट लेक्चरला बघितलं. व्हॉट आर आयसोटोप्स? हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. म्हणजे जर मी कार्बन घेतलं तर कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14 हे 3 आयसोटोप्स आहेत. म्हणजे यांचे सगळ्यांचे कार्बनचा एलिमेंट सेम, ॲटॉमिक नंबर सेम, पण ॲटॉमिक मास काय असणार आहे वेगळं. काय वेगळं असणार आहे? काय वेगळं असणार आहे? ॲटॉमिक मास काय असणार आहे तर वेगळं असणार. सो 1 AMU इज 1/12 द मास ऑफ कार्बन 12 काय येणार आहे आयसोटोप. दॅट इज 1/12 the mass of carbon 12 isotope किती येते 1.9938 into 10⁻⁻23. ह्याला जर आपण डिवाइड केलं तर अप्रॉक्सिमेटली 1.6606 असं काहीतरी येतं. ह्याला 12 ह्याला डिवाइड केलं तर हा काय झाला तर 1.6606 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम येते. म्हणजे काय झालं तर 1 AMU 1 ॲटॉमिक मास युनिट. आता 1 ॲटॉमिक मास युनिटलाच आपण काय म्हणतो 1 युनिफाईड मास. ह्यालाच आपण काय म्हणतो 1 डाल्टन्स मास. स्टोरी कशी चालू झाली, स्ट्रक्चर ऑफ ॲटम आपण बघितलं आणि आपण म्हटलं की जर मी सिंगल ॲटमचा मास घेतला तर तो खूप कमी आहे आणि तो काही युजफुल मला होणार नाही. तरी पण किती असेल तर विथ द हेल्प ऑफ मास स्पेक्ट्रोस्कोपी आपण वेगवेगळ्या एलिमेंटचे ॲटॉमिक मास फाइंड केलेले आहेत. पण तेवढे कमी आणि फ्रॅक्शन मध्ये ॲटॉमिक मास आपण लक्षात ठेवू शकत नाही. म्हणून एक इझिएस्ट वे डिफाइन केला. तो इझिएस्ट वे काय डिफाइन केला? रेफरन्स कार्बन ॲटम काय घेतला कार्बन 12. सो 1 ॲटॉमिक मास युनिट इज इक्वल्स टू 1/12 द मास ऑफ काय येणार आहे तर कार्बन 12 ॲटम, जो की इतका आला. मग 1 AMU म्हणजे एवढा.
मग जो काय ऑक्सिजन आहे त्याचा ॲटॉमिक मास इन ग्रॅम्स घ्यायचा म्हणजे किती AMU असं आपण फाइंड करतो. येस ऑर नो? हा, मग त्याप्रमाणे मी तुम्हाला काय म्हटलं की ठीक आहे, ऑक्सिजन आहे त्याचा ॲटॉमिक मास किती येते तर 16 युनिफाईड येते. नायट्रोजन आहे त्याचा ॲटॉमिक मास काय येते तर 14 युनिफाईड येते. समजते का? त्यानंतर ना हेलियम आहे त्याचा ॲटॉमिक मास काय आहे तर 4 युनिफाईड मास आहे. AMU म्हणजे युनिफाईड. AMU लिहिण्यापेक्षा आपण फक्त यू लिहितो, युनिफाईड मास लिहितो. मग ह्याचं ग्रॅम मध्ये जर मला मास फाइंड करायचं असेल तर ह्या सगळ्यांचं एका सिंगल ॲटमचा मास ग्रॅम मध्ये फाइंड करायचा असेल तर ह्या नंबरनं काय करणार आहे तर मी मल्टिप्लाय करणार आहे ग्रॅम मध्ये. समजते का? आपण उलट केलंय. ह्याचा मास जो ग्रॅम मध्ये होता फ्रॅक्शन मध्ये त्याला कशामध्ये कन्वर्ट केले तर AMU मध्ये. सो दिस वॉट एव्हर मास वी फाइंड आर कॉल्ड एज ॲटॉमिक मास. मास नंबर वेगळं आणि हे आपण ॲटॉमिक मास जे काढतोय हे परफेक्ट मासेस काढतोय त्याचे. काय म्हणतो आपण याला? ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास इज मेजर्ड इन यू, युनिफाईड मास, किंवा AMU, ॲटॉमिक मास युनिट. कसला युनिट? कसला युनिट? ॲटॉमिक मास युनिट. समजतंय का मी काय सांगते? येस ऑर नो? ठीक. आता मला सांगा सिंगल ॲटमचं युनिफाईड मास मध्ये घेऊन मला काय मिळणार आहे? म्हणजे माझं काय तत्व काय हे फाइंड होणार आहे? नाही, लॉजिक तर काय लागत नाहीये. ठीक. तुम्ही ॲव्होगॅड्रो बद्दल ऐकलंय? ॲव्होगॅड्रो, एमएडे ॲव्होगॅड्रो. ॲव्होगॅड्रोज नंबर काय होता? ॲव्होगॅड्रोज नंबर Na is equals to 6.022 into 10 raised to 23. This is Avogadro's number. Yes or no? हा, परत मी तुम्हाला म्हटलं की कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल जेव्हा मी म्हणतेय, काय म्हणतेय? काय पार्टिकल म्हणतेय? कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. तर तो कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कोणत्या स्टेट मध्ये असू शकतो? ॲटमच्या स्टेट मध्ये असू शकतो, मॉलिक्यूलच्या स्टेट मध्ये असू शकतो, किंवा आयन्सच्या स्टेट मध्ये असू शकतो. येस ऑर नो? पर्पजली सांगते मी, पर्पजली सांगते मी. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल ॲटमच्या स्टेट मध्ये असू शकतो, मॉलिक्यूलच्या स्टेट मध्ये असू शकतो, किंवा आयन्सच्या स्टेट मध्ये असू शकतो. Are you getting this point? Yes or no? Yes or no? Fine. पुढे बघा, मला जे काय मास आहे ते मेजरेबल मास पाहिजे. कसला मास पाहिजे? मेजरेबल. त्यासाठी मोल कन्सेप्ट फाइंड केली ॲमेडोनं. आणि एमएडे ॲव्होगॅड्रोनं म्हटलं की तुम्ही 1 मोल घेतला, कोणताही सबस्टन्स घ्या, 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स, तुम्ही कोणताही सबस्टन्स 1 मोल घेतला, काय घेतला? कोणताही सबस्टन्स किती मोल घेतला? 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स जर घेतला तर त्यामध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल किती असतात? 6.022 into 10 raised to 23 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतात. 6.022 into 10 raised to 23 काय असणार आहे तर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. जसं 1 डझन मध्ये 12 आणि 1 ग्रॉस म्हणजे 144, तसं 1 मोल कोणताही सबस्टन्स म्हणजे त्यामध्ये किती कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असणार आहे? 6.022 into 10 raised to 23 पार्टिकल्स. त्यांचा मास ह्या 6.022 into 10 raised to 23 पार्टिकल्स म्हणजे 1 मोल ऑफ एनी सबस्टन्सचा मास इज इक्वल्स टू काय असतो तर मोलार मास. मोलार मास इन ग्रॅम पर मोल. म्हणजे एका मोलचा मास, एका मोलचा लॉजिक लागतंय. मी काय काय सांगितलं? काय सांगितलं मी तुम्हाला? काय सांगितलं सांगा? मी म्हटलं एमएडे ॲव्होगॅड्रो माहित आहे का? त्याचा नंबर काय आहे? ॲव्होगॅड्रोस नंबर 6.022 into 10 raised to 23 पार्टिकल्स. 23 जे काय असेल 6.022 into 10 raised to 23 लक्षात ठेवा. मग हा एमएडे ॲव्होगॅड्रोनं हा जो नंबर सांगितला हा कसा रिलेटेड होता? तर त्यांना मोल कन्सेप्ट सांगितलं की आपल्याला मोजायला सोपं जाते. 2 डझन, 3 डझन, 4 डझन, किंवा 1 ग्रॉस, 2 ग्रॉस, 3 ग्रॉस. तसं
एक मोल म्हणजे किती कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असणार आहे? एक मोल म्हणजे किती कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असणार आहे? 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल्स. किती पार्टिकल्स असणार आहे? 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल्स. ह्यांचा जो काय मास असेल तो काय असेल तर मोलार मास इन ग्रॅम पर मोल. आता इथं बघा हा, हायड्रोजन घ्या, हेलियम घ्या, ऑक्सिजन घ्या, नायट्रोजन घ्या, सल्फर घ्या, कोणीही घ्या. ह्याच्या सिंगल ॲटमचा मास, ह्याच्या कशाचा मास? ह्याच्या सिंगल ॲटमचा मास. सिंगल ॲटमचा मास कशामध्ये असतो? युनिफाईड मास. कशामध्ये असतो? युनिफाईड मास. आणि 1 मोलचा मास, कशाचा मास? कशाचा मास? 1 मोलचा मास. 1 मोलचा मास, 1 मोल म्हणजे किती? 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल्सचा मास, जो कशामध्ये असणार आहे तर ग्रॅम पर मोल मध्ये. कशामध्ये असणार आहे? कशामध्ये असणार आहे? ग्रॅम पर मोल मध्ये असणार. येते समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक. हायड्रोजनचा ॲटॉमिक मास काय होता? 1 युनिफाईड होता. तोच 1 मोलचा मास किती असणार आहे सांगा? 1 ग्रॅम पर मोल. काय असणार आहे? युनिफाईड मास म्हणजेच मोलार मास असतो. युनिफाईड मासला आपण नाव काय देतो? ॲटॉमिक मास. युनिफाईड मासला आपण नाव काय देतो? ॲटॉमिक मास. जर ॲटम असेल तर, आणि जर मॉलिक्यूल असेल तर मॉलिक्युलर मास. हे डिफरन्सिएशन आताच लक्षात ठेवायचं. पण जेव्हा तो एका मोलचा मास आहे त्याला आपण कसला मास म्हणतो? मोलार मास. एका मोलचा मास मोलार मास. मग तो ॲटम असू दे किंवा मॉलिक्यूल. मग तो ॲटम असू दे किंवा मॉलिक्यूल. आता तुमचा हेलियमचा ॲटॉमिक मास, सिंगल ॲटमचा मास किती असतो? 4 युनिफाईड. काय असतो? किती युनिफाईड असतं? किती युनिफाईड असतं? 4 युनिफाईड मास असतो. हाच मास मोलार मास असणार आहे, 4 ग्रॅम पर मोल. म्हणजे मी जर हेलियमचे 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल्स घेतले तर त्याचा मास किती येतो? 4 ग्रॅम. काय येतो? समझ में आ रहा है? लॉजिक, कन्सेप्ट, ठीक आहे. ऑक्सिजन जर घेतला, ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास किती आहे? 16 युनिफाईड. म्हणजे सिंगल ॲटमचा मास युनिफाईड टर्म्स मध्ये किंवा AMU मध्ये किती आहे तर 16U. हाच मास काय असणार आहे? 16 ग्रॅम पर. काय असणार आहे? काय असणार आहे? 16 ग्रॅम पर मोल. परत नायट्रोजन, नायट्रोजनचा मास किती आहे? 14 युनिफाईड. 14 युनिफाईड म्हणजे काय असणार आहे? 14 ग्रॅम पर मोल. सल्फर, सल्फरचा ॲटॉमिक मास किती असतं? 32 युनिफाईड मास. ह्याचाच एका मोलचा मास किती असणार आहे तर 32 ग्रॅम पर मोल. हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि हे आपण ना केमिकल रिॲक्शन्स मध्ये डिस्कस केलेलं आहे. खूपदा आपल्या कन्सेप्ट लक्षात येत नाही किंवा सांगत नाहीत आपल्याला, पण हे लक्षात घ्या. काय सांगतोय लक्षात येते का बघा? हायड्रोजन जो आहे त्याचा जो युनिफाईड मास असतो तोच त्याचा मोलार मास असतो. फरक काय? हा सिंगल ॲटमचा मास आहे आणि हा किती कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलचा मास आहे? 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल्सचा मास. समजतंय का? येस ऑर नो? येस ऑर नो? आता हे ॲटम्स झाले. मॉलिक्यूल जर मी घेतला, मॉलिक्यूल घ्या, H2O घेतला, H2O. हायड्रोजन किती आहेत? 2. मग 2 इंटू ॲटॉमिक मास ऑफ काय असणार आहे? हायड्रोजन प्लस 1 इंटू ॲटॉमिक मास ऑफ काय असणार आहे तर ऑक्सिजन. सो 2 इंटू ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन इज 1 प्लस 1 इंटू ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन इज 16. सो 2 प्लस 16. जर मी इथं U लिहिलं म्हणजे हा काय आहे? 18 युनिफाईड म्हणजे काय आहे?
सिंगल मॉलिक्यूलचा मास. कशाचा मास आहे? हा. आणि सिंगल मॉलिक्यूलचा मास म्हणजे काय? मोलिक्युलर मास. सिंगल मॉलिक्यूलचा मास म्हणजे काय असतो? तर सिंगल मॉलिक्यूलचा मास म्हणजे काय असतं? सिंगल मॉलिक्यूलचा मास म्हणजे काय असतं? मोलार मास. सिंगल मॉलिक्यूलचा मास म्हणजे काय असतं? सिंगल मॉलिक्यूलचा मास म्हणजे काय असतं? मोलार मास. सॉरी, मॉलिक्युलर. ओ सॉरी, चुकलं. सिंगल मॉलिक्यूलचा मास म्हणजे काय असतं? तर मॉलिक्युलर मास. कसला मास? मॉलिक्युलर मास. सिंगल मॉलिक्यूलचा मास म्हणजे काय असतं? तर मॉलिक्युलर मास. मला सांगा. ठीक आहे, इथं बघा. हा, मी H2O जो आहे त्याचा मास 18 ग्रॅम पर मोल लिहिले किंवा 18 ग्रॅम जरी लिहिलं पर मोल म्हणजे काय? ह्याचं मिनिंग काय? हा 18 ग्रॅम म्हणजे किती कोणाचा मास आहे? एका मॉलिक्यूलचा आहे? एका H2O मॉलिक्यूलचा आहे का 1 मोलच्या मॉलिक्यूल्सचा आहे? कॉन्स्टंट पार्टिकल मान्य आहे. एका मॉलिक्यूलचा मास आहे का एका मोलचा मास आहे? एका मोलचा. जेव्हा ग्रॅम पर मोल मध्ये येते, कशामध्ये येते? म्हणजे एका मोलचा मास. 1 मोल म्हणजे त्यामध्ये किती वॉटर मॉलिक्यूल्स असणार आहेत? 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल्स. मी काय सांगते लक्षात येते का? येस ऑर नो? हे खूप इंटरेस्टिंग आहे. हे आपल्याला समजतच नसते खूप दिवस. H2O घ्या, CO2 घ्या, Na घ्या, Cl2 घ्या, हायड्रोजन घ्या. आता हा मॉलिक्यूल आहे H2O. तर याचा 18U जर म्हटला मी, काय म्हटला? 18U. तर हा कशाचा ऍटम, कशाचा असणार आहे? 1 सिंगल मॉलिक्यूलचा. कारण H2O मॉलिक्यूल आहे. कारण H2O काय आहे? H2O काय आहे? H2O काय आहे? मॉलिक्यूल. कशाचा मास आहे? सिंगल मॉलिक्यूलचा मास आहे. कारण H2O मॉलिक्यूल आहे. समजते का मी काय सांगते? ठीक आहे. CO2 जर घेतला, CO2 चा मास किती असतं? 44. कारण कार्बनचा ॲटॉमिक मास 12 असतं आणि ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास 16. 16 टू जा 32 प्लस 12 44. सोडियम 23. हा ॲटॉमिक मास होणार कारण सोडियम ॲटम आहे. हे मॉलिक्यूल्स होते म्हणून ह्याचा कसला मास आहे? तर मॉलिक्युलर मास. ठीक आहे. क्लोरीन मॉलिक्यूल आहे, 71U असतं कारण 35.5 असते एका ॲटमचा मास. हायड्रोजन 4U आहे. हे सिंगल ॲटम किंवा सिंगल मॉलिक्यूलचा मास आहे. हा 1 येणार. सॉरी, माझ्या डोक्यात हेलियम झालेलं. 1 येणार. 1U. समजतं मी काय सांगते? हे सिंगल ॲटम किंवा सिंगल मॉलिक्यूलचा मास आहे जर युनिफाईड मास असेल तर. मग सिंगल ॲटमच्या मासला आपण कसला मास म्हणतो? ॲटॉमिक मास. सिंगल मॉलिक्यूलच्या मासला आपण काय म्हणतो? मॉलिक्युलर मास. सिंगल ॲटमच्या मासला आपण काय म्हणतो? ॲटॉमिक मास. सिंगल मॉलिक्यूलच्या मासला आपण काय म्हणतो? मॉलिक्युलर मास. सिंगल मॉलिक्यूलच्या मासला आपण काय म्हणतो? मॉलिक्युलर मास. मग मला सांगा, 1 मोल जर मी मास लिहायचा असेल तर कशामध्ये लिहिणार? ह्याचं सगळ्यांचं 1 मोल. 1 मोल म्हणजे किती कॉन्स्टंट पार्टिकल? 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकलचा जर मला यामध्ये मास लिहायचा आहे तर तो माझं युनिट काय असणार आहे त्या केसमध्ये? ग्रॅम पर मोल. काय असणार आहे? मग 18 युनिफाईड मास ऐवजी मी काय लिहिणार आहे? 18 ग्रॅम पर मोल. 44 युनिफाईड मास ऐवजी काय लिहिणार आहे? 44 ग्रॅम पर मोल.
सोडियम 23 युनिफाईड मास ऐवजी काय लिहिणार आहे 23 ग्रॅम पर मोल. 71 युनिफाईड मास ऐवजी काय लिहिणार आहे 71 ग्रॅम पर मोल. आणि 14 युनिफाईड 1 युनिफाईड मास ऐवजी काय लिहिणार आहे 1 ग्रॅम पर मोल. ह्या सगळ्यांना कसला मास म्हणतो आपण मोलार मास. आणि मोलार मास जो असतो तो कोणाचा असतो 1 मोल ऑफ सबस्टन्सचा असतो. आणि 1 मोल ऑफ सबस्टन्स म्हणजे त्यामध्ये किती कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतात 6.022 into 10⁻23 पार्टिकल्स. किती पार्टिकल्सचा मास असतो 6.022 into 10⁻23 particles. 6.022 into 10⁻23 particles मास. समजतंय का येस और नो मैत्र्य समजतंय शौर्य ओम कन्सेप्ट लक्षात येते ही. दिस इज ऑल अबाउट ॲटम. ह्यामध्ये आपण परत सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री मध्ये परत हा पॉइंट रिपीट बघणार आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं आपला बेसिक लेक्चर संपेपर्यंत आपला पहिला टॉपिक ऑलमोस्ट संपलेला असतो. फक्त आपण त्यातले न्यूमरिकल्स डिस्कस करतो. काय डिस्कस करतो न्यूमरिकल्स. ठीक आहे फाइन. हे थोडं नोट डाऊन करून घेताय घेऊन पटकन नोट डाऊन करून घ्या. The next discussion we are going to start with is periodic table. So actually आपण periodic table बद्दल डिस्कस करत असताना सगळ्यात पहिला काय डायरेक्ट मॉडर्न पिरियोडिक टेबल आलाय का हेनरी मोझेलेचा मॉडर्न पिरियोडिक टेबल आलाय का नाही. त्याच्या आधी मेंडेलिव्हसचं पिरियोडिक. त्याच्या आधी न्यूलँड्स ऑक्टेव्हच्या आधी काय होत होतं डोबेर्नियस ट्रॅक. समजते मी काय सांगते ते ठीक. मग तुम्हाला स्कूल ऑफ एलिमेंट्स किंवा पिरियोडिक टेबल जर CBSE ला असला तर तो टॉपिक नाही आहे तुम्हाला 10वी ला कट केला. आणि SSC ला असेल तर तो टॉपिक होता किंवा ICSE ला असला तरी पण तो टॉपिक होता पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. What are elements? Elements are those which are made up of only one type of constituent particle. In the late 18th century, number of elements started increasing. लेट 18th सेंचुरी मध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स काय होत गेले तर वाढत गेले. तर त्यांनी म्हटलं की ठीक आहे हे जे काय एलिमेंट्स आहेत त्याची डिस्कवरी वाढत चालत म्हणजे अजून एलिमेंट्स येणारच आहेत फ्युचरमध्ये. सो हे जे काय एलिमेंट्स आहेत ह्या एलिमेंट्सना अरेंज करणं खूप गरजेचं आहे. काय गरजेचं आहे एलिमेंट्सना काय करणे अरेंज करणे गरजेचं आहे. मग वेगवेगळ्या सायंटिस्टनी वेगवेगळे कन्सेप्ट्स लावले. मग त्यामध्ये आपण डोबेर्नियस ट्रायड नंतर न्यूलँड्स ऑक्टेव्ह नंतर मेंडेलिव्हस पिरियोडिक टेबल. मेंडेलिव्हस पिरियोडिक टेबलच्या वेळीच लुथर मेयर पण एक सायंटिस्ट होता. त्याची पण डिस्कवरी मेंडेलिव्हस पिरियोडिक टेबल सारखीच होती. पण ते आपल्याला स्कूल लेवलला नाही दिलेलं. पण आहे कोण आहे तर मेंडेलिव्हस लुथर मेयर्स पिरियोडिक टेबल. मग लुथर मेयर्स पिरियोडिक टेबल नंतर ना मेंडेलिव्हस लुथर मेयर एकत्र आहे. आणि त्यानंतर ना हेनरी मोझेलेचं मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे. आता हेनरी मोझेलेचं मॉडर्न पिरियोडिक टेबल जे होतं ते होतच. पण आता जो पिरियोडिक टेबल आहे तो पूर्ण कंप्लीट आहे पिरियोडिक टेबल आपला. ना एलिमेंट नाही अजून तर काही डिस्कवरी होणार नाही असं मला वाटतंय किंवा होतील पण जर तुमच्यासारखे सायंटिस्टनी जर विचार केला तर पुढे SPD भरू शकतो आपण सबशेल्स वगैरे. सो आता तर 118 एलिमेंट्स आहेत ज्यांची नावं आपल्याला माहित आहेत. 118 एलिमेंट मध्ये 92 पर्यंत काय आहेत तर नॅचरल, 93 to 118 काय आहेत तर मॅनमेड. मागच्या पोर्शन्स मध्ये किंवा मागच्या सिलेबस मध्ये काय होतं की 7th पिरियड इनकम्प्लीट होतं म्हणजे त्या 7th पिरियड मध्ये 23 एलिमेंट्स नोन होते. आता सगळे एलिमेंट्स नोन आहेत. 32 एलिमेंट्स काय आहेत तर नोन. पण ही स्टोरी स्टार्ट कुठून झाली हु स्टार्टेड अरेंजिंग द एलिमेंट्स. सो सगळ्यात पहिला कोण होता तर डोबेर्नियर म्हणून सायंटिस्ट होतं. मग डोबेर्नियरचं नाव काय होतं बघा एकच मिनिट. वुल्फगँग. सो जॉन वुल्फगँग डोबेर्नियर जो होता
John Wolfgang Doberzner, a German chemist, observed in early 19th century that there is a certain elements with similar properties could be arranged in group of 3, which is called as triad. कोणती प्रॉपर्टी? केमिकल प्रॉपर्टी. कोणते प्रॉपर्टीज? म्हणजे त्यांची रिएक्टिव्हिटी विथ ऑक्सिजन किंवा रिएक्टिव्हिटी विथ हायड्रोजन नियरली काय होती? सेम. त्यामुळे त्या एलिमेंट्सला सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज आहेत, म्हणून ट्रायड्सच्या फॉर्म मध्ये काय करू शकतो? अरेंज करू शकतो. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांच्या ॲटॉमिक मासेस मध्ये पण काहीतरी रिलेशन दिसला वुल्फँगला. त्यांच्या ॲटॉमिक मासेस मध्ये पण काहीतरी रिलेशन दिसला. फॉर एक्झाम्पल, आता सगळ्यात पहिला आपण बघतो तो लिथियम, सोडियम आणि काय आहे तर पोटॅशियम. हे पहिले ट्रायड जे डोबेर्नेनं डिस्कवर केलं. लिथियमचा ॲटॉमिक मास काय होता? 6.9. पोटॅशियमचा ॲटॉमिक मास होता 39.1 आणि सोडियमचा ॲटॉमिक मास काय होता तर 23 होता. मग लिथियम आणि पोटॅशियमचा जेव्हा ॲटॉमिक मास आपण घेतो, एक्स्ट्रीम 2 एलिमेंट्स चा मास घेतला 6.9 प्लस 39 काय घेतला 1 डिवाइड बाय काय केलं तर 2, तर ॲटॉमिक मास किती येते तर 23. आता ह्या केस मध्ये परफेक्ट ॲटॉमिक मास आला. सगळ्या केस मध्ये असा परफेक्ट ॲटॉमिक मास आला नाही. अजून 2 ते 3 जे ट्रायड्स होते त्यामध्ये ॲटॉमिक मास नियरली काय झाला? सेम. परफेक्टली सेम असं आपण म्हणू शकत नाही. ठीक आहे. सो बघा, so the idea Doberzner noticed that in some triads the atomic mass of the middle element was approximately the average of atomic masses of other two elements lithium आणि कोण आहे तर पोटॅशियम. इथं दिलंय बघा. आता 7 अप्रॉक्स दिले ते मासेस, पण हे 6.9 घ्या, हे 39 पॉइंट काय घ्या 1 आणि हा 23 आपल्याला परफेक्ट मिळतो. काय मिळतो परफेक्ट? 23. बरं, अजून होते का ट्रायड्स? होते की. कोणते कोणते होते बघा इथं दिलेत. काय काय दिलंय? हा लिथियम, सोडियम आणि काय आहे तर पोटॅशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम आणि काय आहे तर बॅरियम. आता जरा इथं घेते काय समजायला, आपण जरा समजूया. कॅल्शियमचा ॲटॉमिक मास घेतला काय 40 आणि बॅरियमचा ॲटॉमिक मास काय घेतला 137 पॉइंट काय घेतला 3. ह्या दोघांना ऍड केला 40.1 प्लस 137 पॉइंट काय घेतलं 3. ह्याला डिवाइड बाय काय केलं 2. 3 प्लस 1 काय येणार आहे 4. इथं काय येणार आहे 7. इथं काय येणार आहे परत 7, कारण 3 प्लस 4 परत काय येणार आहे 7 येणार आहे. 177 डिवाइडेड बाय काय केलं 2. मग 2 किती जायचंय 2 1 जा, 2 किती जायचे तर 8 जा, राहिलं परत 2 8 जा, परत किती येणार आहे तर 7, म्हणजे 88 पॉइंट काय आलं तर 7. नियरली सेम म्हटलं मी तुम्हाला. काय म्हटलं? नियरली सेम. परफेक्टली सेम येत नाही, पण नियरली सेम आलं. मग आपल्याला जे माहित आहे ते ट्रायड 3 आहेत. लिथियम, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बॅरियम, क्लोरीन, ब्रोमीन आणि काय तर आयोडीन. ह्यांचे जर 2 एक्स्ट्रीम एलिमेंट्स घेतले, ह्यांची केमिकल प्रॉपर्टीज काय होते सेम. ह्यांची केमिकल प्रॉपर्टीज काय होते सेम. जे काही ट्रायड्स आहेत त्या ट्रायड्सच्या केमिकल प्रॉपर्टीज काय होत्या सेम. मग 2 एक्स्ट्रीम एलिमेंट्स घेतले, त्याचा ॲटॉमिक मास ऍड केला आणि ऍव्हरेज काढला, तर त्यांचा ॲटॉमिक मास नियरली सेम टू काय होत होता तर कोणाचा ॲटॉमिक मास येत होता? कोणाचा ॲटॉमिक मास येत होता? मिडल एलिमेंटचा. कोणाचा ॲटॉमिक मास येत होता तर मिडल एलिमेंटचा काय येत होता तर ॲटॉमिक मास येत होता. ठीक आहे. पण हे जे काही रूल होतं किंवा हे जे काही कन्सेप्ट होती हे सगळ्या एलिमेंट्सला ऍप्लिकेबल झाली नाही. त्यावेळेचे 4 ते 5 ट्रायड्स माहित आहेत आपल्याला. हे 3 आहेत, अजून 2 असतात. ठीक आहे. So Doberzner work was an early attempt to classify elements based on their properties and atomic masses and was a precursor to the development of periodic table. म्हणजे इथं कुठं तर स्टार्ट झालं की काहीतरी ॲटॉमिक मासला रिलेटेड आहे प्रॉपर्टीज. बरं, जसं मी तुम्हाला सांगितलं
सगळे एलिमेंट्स, ऑल एलिमेंट्स कुड नॉट फिट इनटू ट्रायड्स and the rule of average was not always accurate. So therefore this system has limitation and was eventually suppressed by the more comprehensives. म्हणजे त्याच्या पुढे पण आणि नवीन थिअरी झाले, त्यामुळे ह्या थिअरीला तेवढं काय त्यावेळी भाव मिळाला, नंतर भाव मिळाला नाही. मग नंतर कोण होतं ह्या नंतर? न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स असंच आहे ना. जॉन न्यूलँड, English chemist, proposed in 1865 if elements were arranged in the increasing atomic mass order, every first element and eighth element's property were same. काय सेम होते? पहिल्या आणि 8व्या एलिमेंटची प्रॉपर्टी काय होती? सेम. इथे बघा, हा हेलियम आहे, हा फर्स्ट एलिमेंट आहे, हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवेंथ, इथं 8. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवेंथ, 8. Every 8th element's property was same. मला ऑक्टेव्स का म्हटलं तर आपल्या म्हणजे आपल्या याच्यामध्ये इंडियन म्युझिक सिस्टीम मध्ये काय येते तर सा, रे, ग, म, प, ध, परत नी आणि तर परत काय येणार आहे तर सा. म्हणजे फर्स्ट आणि 8th नोट काय आहे तर सेम, सा, रे, ग, म, प, ध, नी, परत काय आला तर सा. तसंच न्यूलँडने जे काही एलिमेंट सांगितलेले होते त्याप्रमाणे पहिल्या आणि 8व्या एलिमेंटची प्रॉपर्टी काय होत होती? सेम. आणि हेच इंग्लिश मध्ये पण असतात, इंग्लिश नोट्स पण आहेत, डो रे मी फा, सेम तेच होतं. डो रे मी फाचं पण 8th नोट काय होता? सेम. सो इंग्लिश ऑक्टेव्स घ्या किंवा म्युझिक ऑक्टेव्स कोणतेही घ्या, इंडियन किंवा म्युझिक, त्याला कम्पेअर केलं न्यूलँड्स ऑक्टेव्हला. ठीक आहे. पण हे जे ऑक्टेव्स होते ना, हे फक्त कोणापर्यंत ऍप्लिकेबल होते? कॅल्शियम एलिमेंट, ज्याचा ऍटॉमिक मास काय आहे 40. याच्या पुढे हा नाही, आता जर लिथियम घेतलास तू, काय घेतलास? लिथियम हा फर्स्ट एलिमेंट झाला. मग फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, हा फिफ्थ, हा सिक्स्थ, हा सेवेंथ आणि हा काय येणार आहे तर 8th. तसाच सोडियम जर फर्स्ट घेतलास, तर हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, हा फिफ्थ, हा सिक्स्थ, हा सेवेंथ आणि हा 8th. एव्हरी 8th एलिमेंटची प्रॉपर्टी सेम होती. कडाचा Na आणि कसं येईल? Na आणि Hच नाही, He आणि F, कारण He फर्स्ट झाला ना, He काय झाला? फर्स्ट. मग हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, हा फिफ्थ, हा सिक्स्थ, हा सेवेंथ, हा 8th. आता जसं मी बेरिलियम घेतला, काय घेतला? बेरिलियम जर घेतला तर बेरिलियम काय येणार आहे? बेरिलियम 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5, हा 6, हा 7, हा 8. म्हणजे बेरिलियम आणि मॅग्नेशियमच्या प्रॉपर्टी काय असणार आहे? सेम. तसंच मॅग्नेशियम जर मी फर्स्ट घेतला, हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, हा फिफ्थ, हा सिक्स्थ, हा सेवेंथ आणि हा 8. येस, कॅल्शियम. पण ह्याच्या पुढेही एलिमेंट्स होते त्यांना अरेंज केलेले, पण त्यानं काय केलं, सर्टन केसेस मध्ये ना एकाच जागी 2-2 एलिमेंट प्लेस केले, विच इज नॉट पॉसिबल, कारण दोघांच्या प्रॉपर्टी तशा वेगळ्या होत्या. पण त्याला आहेत तेवढे बसवायचे, म्हणून त्यानं काय केलं, जेवढे काही एलिमेंट्स होते नंतर एकाच जागे 2 अशी कन्सेप्ट वगैरे यूज केली. बट इट इज नॉट पॉसिबल, किंवा इट इज नॉट एक्सेप्टेड. समजते का मी काय सांगितलं? बघा, सो John Newland, an English chemist, proposed in 1865 that if elements were arranged in the order of their increasing atomic weight, every 8th element would have similar properties to the octaves in the music. म्हणजे पहिल्या आणि 8व्या एलिमेंटची प्रॉपर्टीज काय असणार आहेत? सेम. परत केमिकल प्रॉपर्टीज, परत कसली प्रॉपर्टीज? खूपदा होतात प्रॉपर्टीज म्हणजे काय. आता मी लिथियम घेतला, सोडियम घेतला आणि पोटॅशियम घेतला, तर ह्यांची रिएक्टिव्हिटी विथ ऑक्सिजन काय होती? सेम. काय सेम होती?
ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होणार तर Li2O Na2O K2O. हायड्रोजन बरोबर रिॲक्ट झाले तर LiH NaH आणि KH. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? ठीक. सो the law, Newlands arranged the elements known at that time in ascending order of the atomic weight and noticed that every eighth element has similar properties. He compared this with the laws of octaves in music where every eighth note is similar. ठीक आहे, ठीक आहे. सा रे ग म प ध नी परत काय येणार आहे तर सा. फॉर एक्झाम्पल लिथियम बरोबर स्टार्ट केला तर एट्थ एलिमेंट काय येते तर सोडियम. बेरिलियम बरोबर स्टार्ट केला तर एट्थ एलिमेंट काय येते तर मॅग्नेशियम. मॅग्नेशियम पासून स्टार्ट करा तर एट्थ एलिमेंट कोण येत आहे कॅल्शियम. त्याच्या पुढच्या मॅग्नेशियमच्या पुढच्या जर घेतला तर त्याचा एट्थ एलिमेंटच्या प्रॉपर्टी सेम येत, कारण जे काही न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स आहे ते ऍप्लिकेबल फक्त कुठपर्यंत आहे कॅल्शियम. ठीक. सो न्यूलँड लॉज वर्क वेल विथ लाइटर एलिमेंट्स अप टू होम calcium. It failed for a heavier element because the properties did not repeat perfectly for every eighth element. Some elements had to be placed in the same group. मी तुम्हाला म्हटलं एकाच ग्रुप मध्ये 2-3 एलिमेंट प्लेस केलेले होते टू फिट द लॉ इवन इफ दे डिडंट हॅव सिमिलर प्रॉपर्टीज. जरी त्यांची प्रॉपर्टी सिमिलर नव्हती तरी प्लेस केलेलं होतं. So his idea were not well received initially. In fact, he was ridiculed by some of his contemporaries. जसं मी तुम्हाला सांगितलं सायंटिस्ट कसे असतात, थोडेसे तिरसट असतात. एखादं डिस्कवरी केली की दुसरा त्यावरती टिप्पण्या देतच असतो. त्यामुळे न्यूलँडला खूप क्रिटिसाइज केलेलं आहे ह्यासाठी. डिस्पाइट इट्स लिमिटेशन, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव वॉज इम्पॉर्टंट स्टेप टुवर्ड्स द डेव्हलपमेंट ऑफ द पिरियॉडिक टेबल. म्हणजे एक तर कन्सेप्ट मिळाली ना, तुम्ही एलिमेंट्स इन्क्रीज ॲटॉमिक मासेस डिपेंडिंग अपॉन इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास अरेंज करत गेला तर पहिल्या आणि आठव्याची प्रॉपर्टी काय येते तर सेम. मेंडेलिव्हनं हा सेम लॉजिक यूज केला, फक्त त्यानं रूल लावला नाही. काय रूल लावला नाही की पहिल्या आणि आठव्याच एलिमेंटची प्रॉपर्टी काय होणार आहे तर रिपीट. असं नाही म्हटलं, त्यानं म्हटलं की आफ्टर सर्टन टाइम त्या एलिमेंटची प्रॉपर्टी काय होणार आहे रिपीट. मग जेव्हा त्या प्रॉपर्टी रिपीट होणार आहेत तेव्हा मी त्याला सेम ग्रुप मध्ये काय करणार आहे तर प्लेस करणार आहे. हे कोणाचं म्हणणं होतं? हे कोणाचं म्हणणं होतं? मेंडेलिव्ह. समजतंय? नाउ नेक्स्ट बघा डिमेट्री मेंडेलिव्ह. आता डिमेट्री मेंडेलिव्ह फेमस झाला. ऍक्च्युली लुथर मेयर पण होता बाळांनो. लुथर मेयर पण फेमस व्हायला पाहिजे होता, पण लुथर मेयर आणि डिमेट्रीचं काम सेमच होतं. फक्त लुथर मेयरनं जे काय त्याचं स्टडी होतं ते विथ द हेल्प ऑफ ग्राफ्स दाखवले. मग ग्राफ्स दाखवले त्यामुळे तो ग्राफ साठी फेमस झाला. त्याचा ॲटॉमिक व्हॉल्यूम, ॲटॉमिक मास वर्सेस ॲटॉमिक व्हॉल्यूम चा जो ग्राफ होता तो खूप फेमस झाला. त्यानं काहीतरी वेगळं दाखवलं ना, की ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दाखवलं. त्यामुळे ही गॉट फेमस फॉर हिज ग्राफ, बट हिज आयडिया वॉज द सेम ऑफ दॅट ऑफ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. दोघांची कन्सेप्ट काय होती? सेम. फक्त ही गॉट फेमस फॉर दी ग्राफ अँड ही गॉट ऍक्च्युअली फेमस फॉर दी टेबल, कारण दोघांचं कॉन्ट्रीब्युशन खरं सेमच. परत वेगवेगळ्या जागे राहत असतील, वेगळ्या प्लेसेसला असतील, ती डिस्कवरी ऍट अ टाइम दोघांना म्हणजे एकाची फेमस झाली एकाची फेमस झाली नाही असं पण होते ना. कधी कधी दोघांना मार्क्स चांगले पडलेले असतात पण एकाचंच नाव होतं ना. असं सेम बिचारा बरोबर झालं लुथर मेयर बरोबर. बघा डिमेट्री मेंडेलिव्ह, अ रशियन केमिस्ट, इज वाइडली रिगार्डेड एज द फादर ऑफ पिरियॉडिक टेबल फॉर हिज वर्क इन 1860 म्हणजे 19th सेंचुरी, लेट 19th सेंचुरी आपण म्हणतो याला. काय म्हणतो आपण? लेट 19th सेंचुरी. He developed a periodic table of elements based on the following principle. Kai? The properties of elements are periodic function of their atomic weights. Which properties? The physical and chemical properties. The physical and chemical properties of elements are periodic function of their atomic masses. So arranged by atomic weight, Mendeleev arranged the elements in the ascending order of the atomic weight. He grouped elements with the similar properties, chemical and physical properties in same column. Prediction. आता बघा, Mendeleev was a scientist who said की science is progressive. काय म्हटलं ना?
सायन्स प्रोग्रेसिव्ह आहे म्हटलं. त्यानं म्हटलं मी जे काय आता पिरियॉडिक टेबल फाइंड करतोय ते काय फायनल पिरियॉडिक टेबल नाहीये. त्यामुळे त्यानं ऍक्च्युअल पिरियॉडिक टेबल मध्ये थोडे गॅप्स ही प्लेस केले. काय प्लेस केले? गॅप्स. आता ह्यानी दिलेच त्या गॅप्स मध्ये भरलेलंच आहे. काय बोरॉन आहे ना, स्कॅन्डियम एम्प्टी स्पेस ठेवलेली होती एक्का बोरॉन म्हणून. ॲल्युमिनियम आहे एम्प्टी स्पेस ठेवलेली एक्का गॅलियम म्हणून. एक्का ॲल्युमिनियम म्हणजे गॅलियम. त्यानंतर सिलिकॉन, हा हे झालं की बोरॉनचं स्कॅन्डियम. सिलिकॉन जो होता, सिलिकॉनच्या इथं एम्प्टी स्पेस खाली होती जर्मॅनियम. म्हणजे त्यांना सांगितलं की फ्युचर मध्ये तुम्हाला एलिमेंट्स असे मिळतील म्हणून मी गॅप ही ठेवतोय माझ्या पिरियॉडिक टेबल मध्ये. काय ठेवतोय माझ्या पिरियॉडिक टेबल मध्ये? काय ठेवतोय माझ्या पिरियॉडिक टेबल मध्ये? गॅप्स. फ्युचर मध्ये ते गॅप्स तुम्ही फिल करू शकताय. त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज अशा असतील. केमिकल प्रॉपर्टीज सांगितलं, त्यानं त्याचे ॲटॉमिक मासेस काय केले तर प्रेडिक्ट केले. मग फ्युचर मध्ये तोच एक्का ॲल्युमिनियम म्हणजे कोण झाला? एक्का ॲल्युमिनियम म्हणजे कोण झाला तर गॅलियम. एक्का बोरॉन म्हणजे कोण झाला? एक्का बोरॉन म्हणजे कोण झाला? स्कॅन्डियम. आणि एक्का सिलिकॉन म्हणजे कोण झाला तर जर्मॅनियम. he was one of the most progressive kind of scientist, because normally scientists were believing कि हाँ मैंने जो discover किया is the final discovery. He said कि नहीं, whatever I am finding इसके आगे आपको future में भी बहुत सारी चीजें मिलेंगी. So he was progressive in nature. So he was first merit was that he kept some spaces in the periodic table and he said कि ये हम future में हे elements आहेत मी future मध्ये काय करू शकतो तर find out करू शकतो. पहिलं. दुसरं, जेव्हा आपण इनर्ट गॅसेस फाइंड आउट केले, कारण जेव्हा मॉडर्न पिरियड हे मेंडेलिस पिरियडिक टेबल होता ना त्यावेळी इनर्ट गॅस माहित नव्हते. हे नंतर ना प्लेस केलेत. हे जेवढे काही तुम्हाला पिंक मध्ये दिसताय ना हे नंतर ना आलेत. सो हा जो काही झिरो ग्रुप आहे ना हा नंतर ना प्लेस केला गेला, पण आरामात आपण प्लेस केलो त्याला. म्हणजे एक प्लस पॉइंटच होतं मेंडेलिव्हचं की त्याने जे काही एलिमेंट्स आहेत ते डिपेंडिंग अपॉन इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास अरेंज केले आणि अशी काही लिमिट लावली नाही. पहिल्या आणि 8व्या एलिमेंटची प्रॉपर्टी काय असेल सेम. त्याला म्हटलं की ठीक आहे आफ्टर सम टाइम जेव्हा रिपीट होईल त्यावेळी मी ती प्रॉपर्टी त्या एलिमेंटला त्या ग्रुपमध्ये काय करणार आहे तर प्लेस करणार आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, दुसरा मेरिट असा होता की हा एम्प्टी स्पेसेस ठेवले, त्याचे प्रॉपर्टीज त्याचे ॲटॉमिक मासेस त्यानं काय केले तर प्रेडिक्ट केले. जसं की एका ॲल्युमिनियम आहे, एका बोरॉन आहे आणि एका काय आहे तर सिलिकॉन आहे. त्यानंतर ना आफ्टर सर्टन इयर्स जेव्हा इनर्ट गॅसेस आपण फाइंड आउट केले तर त्याला आपण सेपरेटली झिरो ग्रुप म्हणून प्लेस करू शकलो. काय प्लेस करू शकलो? झिरो ग्रुप. हे पॉझिटिव्ह पॉइंट्स होते. कशाचे? मेंडेलिव्हचे. ड्रॉबॅक्स काय होते? काय होते? डिमेरिट्स काय होते? मेरिट्स, डिमेरिट्स. हे मेरिट्स आहेत, डिमेरिट्स काय? पहिला डिमेरिट तर एवढं लक्षात ठेवा की पोझिशन ऑफ हायड्रोजन. आयसोटोप्स पण होते पण पहिला हायड्रोजनचं बघूया. हायड्रोजन जो आहे तो ह्या ग्रुप 1 सारखाही बिहेव करत होता आणि ग्रुप 7 सारखाही बिहेव करत होता. तर त्याला ठेवायचं कुठं? काय कुठं करायचं? ठेवायचं कुठं? एकच मिनिट. ओके, हा ऍक्च्युअली होता मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. तो खूप आता थोडं चांगलं दिसेल तुम्हाला. झिरो ग्रुप नव्हताच त्याच्या, तेच मला सांगायचं आहे की त्यांना जेव्हा रिसर्च केलं ना त्यावेळी झिरो ग्रुप नव्हता, पण फ्युचर मध्ये जेव्हा झिरो ग्रुप काय केला फाइंड केला तर आपण सेपरेटली त्याला काय करू शकलो तर प्लेस करू शकलो. हे बघा बोरॉन, एक हा बोरॉन आहे ना ही एम्प्टी पोझिशन त्याची. हा बोरॉन होता तर ह्याला त्यांना काय म्हटलं तर हा काय आहे तर एक्का बोरॉन. ॲल्युमिनियम आहे तर एक्का ॲल्युमिनियम. नेक्स्ट ॲल्युमिनियम. सिलिकॉन आहे तर एक्का काय म्हटलं तर सिलिकॉन म्हणजे जर्मॅनियम जे फाइंड झालं ते. एम्प्टी स्पेसेस प्लेस केले. ठीक आहे, हे पॉझिटिव्ह पॉइंट झाले. निगेटिव्ह पॉइंट्स, पहिला सगळ्यात पहिला मी काय म्हटलं पोझिशन ऑफ हायड्रोजन, कारण हा ग्रुप 1 लाही बिलॉंग करू शकत होता आणि कोणाला बिलॉंग करू शकत होता? ग्रुप 7. हा रोमन नंबर्स होते ह्याला.
ग्रुप 1, ग्रुप 7, रोमन 1, रोमन 7. ठीक आहे. दुसरं बोमाबोम म्हणजे काय? दुसरं बोमाबोम म्हणजे इथं बघा जरा, कोणाकडे बघा, हा कोबाल्ट आहे आणि हा कोण आहे तर निकेल. ॲटॉमिक मास अनॉमली. त्यानं काय म्हटलं की जे काय पिरियॉडिक प्रॉपर्टी काय आहे, इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास. म्हणजे मी जे काय एलिमेंट्स अरेंज केलेले आहेत ते कोणाच्या बेसिसवरती अरेंज केलेले आहेत, इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास. येस ऑर नो? पण ती अनॉमली क्रिएट झाली कोबाल्ट आणि निकेलला. कोबाल्ट ह्या रोडियम इरिडियमच्या ग्रुपला मॅच झाला म्हणून त्यानं त्याला पहिला प्लेस केलं, आणि निकेल जो आहे तो पॅलेडियम प्लॅटिनमच्या ग्रुपला मॅच झाला म्हणून नंतर प्लेस केलं. म्हणजे आफ्टर सर्टाइन टाइम त्यानं कोणाला इम्पॉर्टन्स दिला, केमिकल प्रॉपर्टीजला. ॲटॉमिक मास ऐवजी कोणाला दिला, झालं काय त्यामुळे असं झालं की कोबाल्टचा ॲटॉमिक मास जास्त असतानाही त्याला पहिला प्लेस केलं गेलं आणि निकेलचा ॲटॉमिक मास कमी असतानाही त्याला नंतरनं प्लेस केलं. म्हणजे पहिला जो लॉस आहे त्या लॉटच बोंबाबोंब झाली की the physical and chemical properties are periodic function of their atomic masses. You are going to arrange the elements depending upon their increasing atomic mass. इथे अनॉमली क्रिएट झाली का, इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास नाही आहे, तर ह्याचा ॲटॉमिक मास जास्त आहे, ह्याचा ॲटॉमिक मास कमी आहे. म्हणजे पहिला निकेल असायला पाहिजे होती, मग कोबाल्ट असायला पाहिजे होता तसं जर लॉजिकली. पण इथं पहिला काय प्लेस केला, नंतर काय प्लेस केला, काय कोणाला इम्पॉर्टन्स दिला, केमिकल प्रॉपर्टीज. कोणाला इम्पॉर्टन्स दिला, ठीक आहे, त्याचं मान्य आहे. त्यानं म्हटलं ऍक्च्युली त्याचा एक मेरिट पण आहे की त्यानं ॲटॉमिक मास करेक्ट केलेला होता बेरिलियमचा. कोणाचा ॲटॉमिक मास करेक्ट केलेला बेरिलियमचा. मग हा काय म्हटला, नाही ह्याचं पण ॲटॉमिक मास चुकला असेल, पण हे मी जे प्लेस केले ते परफेक्टली प्लेस केले, बट इट वॉज एन अनॉमली. ठीक आहे. अजून एक असेल इथं बघा, इथं बघा, आयोडीन आणि टेल्युरियम मध्ये. इथं बघा टेल्युरियमचा ॲटॉमिक मास कुठे आहे, किती आहे टेल्युरियमचा ॲटॉमिक मास? टेल्युरियम आहे का टिक्टेनियम? टेल्युरियम काय टिक्टेनियम मला माहित नाही, पण टिक्टेनियम असेल किंवा टेल्युरियम असेल. टेल्युरियम आहे कारण सेलेनियम आहे ना, टेल्युरियम असणार आहे. टीई. ह्याचा ॲटॉमिक मास किती आहे? 128. आयोडीनचा ॲटॉमिक मास किती आहे? 127. कोण पहिला प्लेस असायला पाहिजे होता? आयोडीन आणि मग टेल्युरियम. पण या ग्रुप 7 मध्ये आयोडीन मॅच होतोय आणि हा ग्रुप 6 मध्ये टेल्युरियम मॅच होतो. म्हणून कोणाला जास्त प्रायोरिटी दिली, त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज, विच वॉज अगेन्स्ट इट्स पिरियॉडिक लॉ. बरं, तिसरं लिमिटेशन, हे सगळे मासेस फ्रॅक्शन मध्ये आहेत ना, 9.01 आणि 10.8 आहे. येस ऑर नो? म्हणजे दोन एलिमेंट्स मध्ये अजून किती एलिमेंट्स फ्युचर मध्ये बसणार हे आपण सांगू शकत नाही. समजते का मी काय सांगते? ते झालं, शिकू. सो अजून दोन, आता 28.1 आहे आणि फॉस्फरस 31 आहे ना, मग या दोन एलिमेंट मध्ये अजून किती एलिमेंट्स बसू शकतात फ्युचर मध्ये? इट वॉज अनप्रेडिक्टेबल. आणि आयसोटोप्स. कोण? आयसोटोप्स. हु आर आयसोटोप्स? ऍक्च्युली जेव्हा मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल फाइंड केला, काय फाइंड केला, त्यावेळी आयसोटोप्स ही कन्सेप्टच नव्हती, नंतर आली, पण आली नंतर ना. मग जर कार्बन जर एलिमेंट घेतला तर ह्या कार्बन एलिमेंटला कुठे गेलं, एकच पोझिशन दिले 12, पण कार्बन 13 पण पॉसिबल आहे, कार्बन 14, हायड्रोजन 1, हायड्रोजन 2, हायड्रोजन 3 पॉसिबल. मग एवढे एलिमेंट जर पॉसिबल असतील म्हणजे दर आयसोटोपला वेगवेगळी पोझिशन द्यायला पाहिजे. कशात? पिरियॉडिक टेबल मध्ये. कशात? देणं पॉसिबल आहे का? मग काय केलं असणार आहे तसं नाही. नंतर ना मग तो मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल काय केला, तर नल डाऊन केला. कधी? जेव्हा हेनरी मोझेलेचा फर्स्ट टाइम मॉडर्न पिरियॉडिक टेबल आला. समजतंय? आपण हेनरी मोझेलेचा मॉडर्न पिरियॉडिक टेबल बघतो, पण इन द फॉर्म ऑफ लॉंग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबल. म्हणजे त्यामध्येच सर्टन चेंजेस केलेले आहेत. त्याचे नंबरिंग जे होते 1, 2, 3, रोमन 1, रोमन 2, रोमन 3 असं होतं.
ए आणि बी असं होतं. पण आता IUPAC म्हणते त्याचं नंबरिंग कसं करायचं, 1 2 3 4 5 6 7 8 9 नॉर्मल नंबरिंग टिल 80. सो नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघायचंय, मॉडर्न पिरियॉडिक टेबल. इथंपर्यंत समजलं का? हे नोट्स मी पब्लिश केलेले आहेत, हे नोट्स मी पब्लिश केलेले आहेत, ते तुम्ही लिहायचे आहेत, नाहीतर फटके खाणार माझे, बाकी काय नाही.